एकदा एक, दोन, तीन. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मुळशीमध्ये पार पडलेल्या आहेत आणि बहुमत जरी म्हटलं तरी आज राष्ट्रवादी पार्टीला मिळालेलं आहे. काय सांगाल तुम्ही? खर तर बोर, मुळशी आणि राजगड या संपूर्ण मतदारसंघात जनतेने दिलेला कौल हा मान्य आहे आणि तो कौल देत असताना जनतेने गेल्या वर्षभरामध्ये झालेली विकास कामं, खर तर नामदार आपल्या राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या वर्षभराच्या कार्यकालामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने निधी दिला त्याच्या माध्यमाने प्रत्येक गावाच्या वाडी वस्तीवर अनेक विकास कामं पोहोचवण्याच्या ठिकाणी आम्ही काम केलं आणि त्यांनी उमेदवारी दिल्यानंतर खऱ्या अर्थाने दादाला आपल्यातनं या ठिकाणी जावं लागलं आणि त्यानंतरची पहिलीच म्हणजे इलेक्शन होतं आणि एक 10-11 दिवसाच्या कार्यकालामध्ये अशी घटना घडल्यामुळे या ठिकाणी आम्हाला प्रत्येक ठिकाणी पोचणं शक्य झालं नाही किंवा या ठिकाणी आम्ही कुठेही मोठ्या जाहीर सभा घेतल्या नाही, परंतु केलेली विकास कामं दादांचा या ठिकाणी जो कामाचा होता धडाका होता आणि सुनेत्रा वहिनींनी या ठिकाणी जबाबदारी 2-4 दिवसानंतर घेतल्यानंतर या ठिकाणी जनतेला जो विश्वास होता की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आमदार आपला आहे आणि अनेक विकास कामं भविष्यकाळात सुद्धा होणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी खरं तर जनतेने हा कौल दिलेला आहे. आता आमची जबाबदारी खूप वाढलेली आहे. पंचायत समितीचं पुढील नियोजन कसं असणार? आता पंचायत समितीला आमच्या 3 जागा आल्यात. 2 तुतारी पवार साहेबांच्या गटाचे आहेत आणि एक भाजपची आहे. आता यानंतर आम्ही बसू आणि कशा पद्धतीने पुढे जायचं जो पक्ष नेतृत्वाची आमची मीटिंग होईल त्यानंतर जे ठरेल त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी पंचायत समितीचं नियोजन करू. बेरजेचं राजकारण नक्कीच करणार आहे. इव्हन इलेक्शन मध्ये पण आम्ही करत होतोच. ज्या ठिकाणी एकत्र आलं आणि एकत्र आलं जाईन ते वेगवेगळं लढलो, परंतु अशा मैत्रीपूर्ण लढती झाल्या त्यामध्ये आपल्या तालुक्यातली एक लढत होती. ज्या गटामध्ये जिल्हा परिषद सदस्य आपला आला, परंतु 2 खालच्या गणाच्या उमेदवारी तुतारी म्हणजे पवार साहेबांच्या गटाच्या आल्या. विजयाचं श्रेय कोणाला देणार? खरं तर विजय श्रेय हे जे विकास कामाचा एवढा डोंगर उभा राहिला ते केवळ अजितदादांच्या पवार यांच्या मार्गदर्शनामुळे, त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना आणि सुनेत्रा वहिनी ज्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक 8-10 दिवसाच्या कार्यकालामध्ये कणखर भूमिका घेऊन जी त्यांची भूमिका पुढे आणली, त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्ही सर्व कार्यकर्ते ज्यांचे राष्ट्रवादी प्रेम करतात ते एकजूट झाले आणि त्यांच्या खऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी हा विजय साकार झालेला आहे. पक्षातील काही जुने जे लोक आहेत पदाधिकारी ते नाराज झाले, त्यांच्याशी काही संपर्क नाही? नाराज झाले होते, आम्ही बसलो, चर्चा केली. ठीक आहे, आता सर्वजण काम करत होते, कुठं मागं पुढे झालं असत, परंतु आता इलेक्शन झालंय, विजय झालाय, आपल्याला विकास कामं करायची, बेरजेचे गणित करायचे म्हणून भविष्यकाळात त्या अजून चांगल्या वाटचालीसाठी ज्या पद्धतीने आता आमचे मिलिंददादा वाळंजे या ठिकाणी उमेदवार निवडून आल्यात, शांतारामदादा या ठिकाणी आहेत, अमोले अनेक या ठिकाणी उमेदवार आहेत. आता जे राजकारण झालं ते धरून आपण न चालता भविष्यकाळात तालुक्याच्या विकासासाठी आणि पक्षाच्या भविष्य काळासाठी आम्हाला सगळ्यांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने बेरजेचं राजकारण करायचं. मुळशीच्या जनतेला काय आव्हान? जनतेला आव्हान हेच करीन की ज्या पद्धतीने तुम्ही विश्वास दाखवला आणि आमचे सदस्य निवडून दिल्यात त्याच पद्धतीने भविष्यकाळात आता राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आलेली आहे, मी आमदार आहे, आम्ही सत्तेत आहे, त्यामुळे भविष्यकाळात या भागात विकास निधी आणताना आम्ही कुठं कमी पडणार नाही. तुम्ही सुद्धा आमच्याकडनं जी काही विकास काम आहे ती करून घेण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करा, एवढीच अपेक्षा या ठिकाणी करून जनतेला करणार. नवीन सगळेच तुम्ही आमदार त्यांना एकदा बारामती फिरून आणा, म्हणजे रिक्वेस्ट आहे तुम्हाला. दादांनी काय डेव्हलप केली, कशी डेव्हलप केली, तशी आपली मुळशी डेव्हलप करणं. खर तर आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, तुम्ही वर्षभराच्या कार्यकालामध्ये आपण कोट्यवधी रुपये निधी या ठिकाणी जिल्हा परिषद डीपीडीसी मधनं राज्य शासनाकडनं आणलेला आहे आणि हे विजनच ते होतं. दादांनीच या ठिकाणी खरं तर हे स्वप्न पाहिलं होतं, खऱ्या अर्थानं बोर राजगड मुळशीचा विकास करायचा. आता तो विकास करण्यासाठी आम्ही नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. आम्ही वेगवेगळ्या भाषणामध्ये पण सांगितलंय दादांच्या विचारातला स्वप्नातला बोर राजगड मुळशी आपल्याला बनवायचा आहे, त्यामुळे आम्ही ते काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत. पुढचं विजन काय आहे?
पुढचं विजन हेच आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समिती झाली, ज्या ठिकाणी आम्ही कमी पडलो त्या ठिकाणी कशी ताकद वाढेल, का कमी पडलो याची आम्ही खऱ्या अर्थाने माहिती घेणार आहे. ज्या ठिकाणी कमी पडलोय ती उणीव भरून काढून भविष्यकाळात अधिक जोमाने हे संपूर्ण ताकदीने या ठिकाणी काम करू. हिंजवडीची तुमच्या हक्काची जागा गमवायला लागली, कसं बघताय? खरं ही वस्तुस्थिती, हा माझा जिल्हा परिषद हक्काचा गट होता. गेली 10 वर्ष आम्ही राष्ट्रवादीने गड राखला होता. यावेळेस पण ती गड राखण्याची मला विश्वास होता, परंतु आम्ही आमचे उमेदवार म्हणा किंवा आम्ही सर्वच थोडं नियोजनामध्ये कमी पडलो. आम्हाला याची कल्पना होती की लढत ही अतितटीची होणार आहे. अनेक मंडळी इच्छुक होती आणि योगाने हिंजवडी गाणामध्ये राखीव सीट पडलं आणि ते एकाच गावात आम्हाला ते द्यावं लागलं. दुसऱ्या गावातला कोणी इच्छुक नव्हता आणि त्याचा थोडा फटका आम्हाला बसलेला आहे. परंतु भविष्यकाळात या ठिकाणी काम करत असताना आम्हाला जे नियोजन करायचं त्यामध्ये आम्ही म्हणजे आमचे उमेदवार थोडे कमी पडले, ही वस्तुस्थिती आम्हाला. परंतु ठीक आहे, झालं गेलं. राजकारणात विजय पराजय हा होत असतो. तुम्ही आमदार म्हणून या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो, ज्या पद्धतीने मला विकास कामं करायचे ते मी जिल्हा परिषद मधनं पण करणार, विधान भवनातनं या ठिकाणी राज्य शासनाकडून पण मोठ्या निधी आणणार आणि ही विकास कामे पूर्ण करून या ठिकाणची जी उणीव आहे ती आम्ही या ठिकाणी भरून काढणार. हो, निकाल तसं बघितलं तर राष्ट्रवादीच्या पारड्यात आहे सगळा. एकंदरीत आज जर कंडिशन असते ह्या निकालावर, अजितदादा जर असते आणि त्यांना जर शंकर मांडेकरला फोन केला असता काय बोलले असते? नक्कीच. खरं तर दादांनी मला ही घटना घडायच्या आधीच सांगितलं होतं, काही करून आपल्याला बोर, राजगड, मुळशीतली तिन्ही पंचायत समिती राष्ट्रवादीचे आले पाहिजे. राष्ट्रवादीत जास्तीत जास्त सदस्य आले पाहिजे, कारण की पुणे जिल्हा परिषद ही आपला स्वतःचा मतदारसंघ आहे आणि कुठल्या या जिल्ह्यामध्ये आपली सत्ता आली पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना काम करायचंय आणि या नक्कीच आम्हाला जाणवणार आहे की जर चांगलं काम केलं, दादा बोलून घेऊन सांगायचे बस शंकर चांगलं काम केलं, ही नक्कीच ही हक आम्हाला आता मिळणार नाही याची जाणीव आम्हाला नक्कीच आहे. परंतु वहिनींच्या रूपानं आम्ही आता दादांना वहिनीच्या रूपात पाहतो आणि भविष्यकाळात वहिनी ह्या दादा आहे असं समजूनच आमच्या मागे उभं राहतील याची आम्हाला खात्री आहे. कारण की त्यांनी या इलेक्शनच्या 2-3 दिवसामध्ये आम्हाला ते दाखवून दिलं की जरी दादा हयात नाही, दादाच्या रूपाने, दादांच्याच विचारानं वहिनी आमच्या मागे उभ्या आहेत. पार दादा उभे आहेत, तटकरे साहेब आहेत, यांनी सगळ्यांनी आम्हाला दाखवून दिलेले. भविष्यात 2 राष्ट्रवादी मुळशीमध्ये एकत्र होतील का? हो, वरून निर्णय झाला तर 100% आम्ही एकत्र येणार आहे. शेवट पक्षाचा निर्णय आहे. शेवट आता जे उमेदवार निवडून आल्या तेही माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये, आम्ही कालही भेटलो, रात्री भेटलो, आम्ही एकत्र, शेवट आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आमचं काही वादाचा विषय नाही. ठीक आहे, संघटना आहेत ते त्या ठिकाणी काम करतो, आम्ही या ठिकाणी काम करत होते. भविष्यकाळात वरून आदेश आला तर आम्ही 100% ते एकत्र येऊन काम करू. माहिती आली तुम्ही एकत्र हो, नाही आजही आमचे काही वाद नाहीये. आज संघटना म्हणून ठीक आहे, 2 संघटना, पक्ष, एक पक्ष, 2 पक्ष झाले, त्यांचे विचार तिकडे पटले, त्यांनी तिकडे काम केलं, आमचे विचार इकडे, आम्ही इकडे काम केलं. पण भविष्यकाळात ज्यावेळेस संधी येईल किंवा आमच्या वरच्या लेवलला ठरेल, आता चर्चा चालू आहे, त्याच आम्हाला तो निर्णय मान्य होईल, आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन काम करूच. निर्णय काय असेल पण आपल्याला विकास काम करत असताना मी त्यांना विश्वास घेऊनच काम करणार आहे. पंचायत समितीचं सभापती पद हे कुणाच्या पाड्यात? सभापती पद आता राष्ट्रवादीच्या पारड्यात जाईल ना. महिला आहे, 2 विजयी आहेत. आम्ही दोघांनाही संधी देऊ, आम्ही दोघांनाही संधी देऊ. ठीक आहे ना, आम्ही आता गणित बसू, सगळे एकत्र बसू. आपल्याला बेरजेचं राजकारण करायचंय. शेवट हे विकास कामं तर करणं आहेच, परंतु त्याचबरोबर संवाद पण चांगला राहिला पाहिजे. सर्व पंचायत समिती सदस्य, इलेक्शन झालं आता पंचायत आपली, जसं मी विधानसभेमध्ये सांगितलं, मी आमदार झालो, तालुका माझा आहे, मी त्याबद्दल प्रत्येक गावात वाढीव वस्तू काम करण्याचा प्रयत्न केला. तसे आता जे सदस्य निवडले ते आमचेच आहेत आणि त्या दृष्टीने त्यांना घेऊन या ठिकाणी मी काम करणार आहे. उपसभापतीपदी महिला का पुरुषाची वर? आता बघू नियोजन, आता कोण आमच्या चर्चेतनं कसं पुढे जातोय. करता आम्ही आजही सांगतो की आम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जायचंय. त्यामुळे वरून जो आदेश येईल त्याचं पालन करू आणि त्या दृष्टीने सांगू तुम्हाला उपसभापती कोण होईल ते.